नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। माहिती अधिकार कायदा जन जागृति अभियान संस्था महाराष्ट्र राज्य द्वारा भिवंडी शहर व तालुका के पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ति कार्यक्रम का किया गया आयोजन। बता दें, कल्याणका स्थित 3 फरवरी को संस्थापक अध्यक्ष सुभाष जाधव की अध्यक्षता में कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ति के कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें मुख्य अतिथि के रूप में माहिती अधिकार कायदा जन जागृति अभियान संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष जाधव, महाराष्ट्र प्रदेश महासचिव मिलिंद वैद्य, ठाणे जिला अध्यक्ष एडवोकेट स्वप्निल सालदुरे, ठाणे जिला महासचिव किरण बनकर उपस्थित थे। उपस्थित मान्यवरों के हाथों नियुक्ति पत्र दिया गया, जिसमें भिवंडी तालुका अध्यक्ष पद पर विजय कामले की नियुक्ति हुई, तो वहीं भिवंडी महिला आघाड़ी शहर अध्यक्ष एडवोकेट चांदनी मुजावर की नियुक्ति हुई। भिवंडी तालुका उपाध्यक्ष पद पर सुशील कुमार आवटे की नियुक्ति हुई। भिवंडी तालुका महासचिव कुणाल आहिरे की नियुक्ति हुई। वहीं भिवंडी तालुका सह सचिव शेख की नियुक्ति की गई। भिवंडी तालुका सदस्य गणेश पाटिल और अक्षय भोसले की नियुक्ति की गई। इस संस्था के उद्देश्य को लेकर पदाधिकारियों ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। आपली संघटना माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था ही संस्था महाराष्ट्रामध्ये गेली 20 वर्षापासून काम करते। आमच्या संस्थेचा एकच उद्देश आहे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जनतेने हा लढा उभा करायला पाहिजे। म्हणून आम्ही तळागाळातील जे लोक असतात, शासन प्रशासनातील रिटायर कर्मचारी असतील, सर्व आज आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते जॉईन करतोय आणि जो भ्रष्टाचार आहे ह्या विषयी का लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। आज भिवंडी शहरामध्ये विजयरावजी कांबळे या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती लढण्यासाठी तयार झाले। मी त्यांचं मनापासून संस्थेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। आज गल्लीबोळामध्ये असेल की शहरामध्ये असेल, अनेक पदाधिकारी असतील, शासनाचे कर्मचारी असतील किंवा जे आम्ही निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहे, भ्रष्टाचार कुठेही आहे, पण ह्या मुद्द्यावरती भांडण्यासाठी किंवा लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा तो अधिकार आहे। आम्हाला हा अधिकार घटनेने दिलेला आहे, म्हणून त्यासाठी सर्वच कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील, या लोकांनी या मुद्द्यासाठी लढा उभा करायला पाहिजे आणि संस्थेशी निगडीत एकत्र येऊन आम्ही सर्वांनी लढा उभा करून लढा द्यायला पाहिजे। जवळपास आम्ही 7 लोकांना पद दिले आहे। आज 7 आहे, उद्या 21 होतील, उद्या 7,000 होतील, ही मला अपेक्षा आहे। आणि आज आमचे जे कार्यकर्ते हे 7 नाही, कमीत कमी 700 लोकांच्या बराबरीने आहे। त्यांचा आवाज इतका बुलंद असणारे येणाऱ्या काळामध्ये भिवंडी शहर बघणारच आहे। संघटना आमची भ्रष्टाचाराच्या संदर्भात लढा देतेच आहे। न्यायालयीन कक्षामध्ये असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲडव्होकेट टाकलेले आहे। पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, जी मीडिया चॅनल वाले लोक आहे, तर आमच्या प्रत्येक तालुक्या जिल्ह्याच्या कमिटीवर पत्रकार लोक ते काम करतात। आज ठाणे जिल्हा जे उपाध्यक्ष आहेत, बळीराम साप्ताहिक पेपरचे ते प्रतिनिधी आहे आणि आम्ही आज 2 रुपयाचा आम्ही फॉर्म भरतोय जवळपास कुठलीही माहिती मागण्यासाठी। पण कर्मचारी एवढा चांगल्यापैकी असतोय की त्याला तो पहिली अपील, दुसरी अपील मध्ये तिसरी अपील सामान्य व्यक्तीला तो नेस्तनाबूत करून टाकतोय। माहिती अधिकार ही एक संस्था अशी आहे की लढा अशी उभी करते की जेणेकरून आम्ही फॉर्म तर टाकतोच आहे 2 रुपयाचा, पण बाहेर धरणे आंदोलन असेल, सगळ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण जनतेला, शहराच्या कुठल्याही मुद्द्यावर शहराच्या जनतेला सोबत घेऊनच काम करते। माननीय श्री सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली मी ॲडव्होकेट पदात म्हणजे मी इकडचा ठाणे जिल्ह्याचा अध्यक्षपदी कारभार सांभाळतो। माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करेन। जेवढा पेपरवर किंवा जेवढं पण लीगल असेल काम ते मी यांच्या सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पाडेल। प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, कायदे पंडित, प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
व देशातील संपूर्ण महापुरुषांना माझा विनम्र अभिवादन। आज मी माहितीचा अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक सुभाषजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरामध्ये मला भिवंडी तालुका अध्यक्षपद व माझ्या टीमला सर्वांना पद दिलेले आहेत। माझ्या टीमचे भिवंडी शहर महिला अध्यक्ष मुजावर मॅडम, उपाध्यक्ष सुशील आवटे, महासचिव कुणाल आयरे, सहसचिव ॲडव्होकेट रईस भाई व आमचे सदस्य गणेश पाटील व भोसले हे आमचे सदस्य। आज 7 लोकांनी इथं पद दिलेत आणि सुभाष जाधव साहेबांनी सांगितलंय 7 म्हणजे 700च्या बरोबरीला त्यांनी सर्व विचार करूनच आम्हाला याचे पद दिलेत आणि आम्ही समाजातील तळागाळातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार कायदा याची माहिती देऊ व त्यांना पुरवू व जिथं अन्याय भ्रष्टाचार झालाय या संस्थेमार्फत आम्ही ते अन्याय भ्रष्टाचार रोखू व त्याच्या विरुद्ध कार्य करू। माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान संस्था महाराष्ट्र राज्य त्यांचे संस्थापक सुभाषजी जाधव व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये व आमचे भिवंडी शहरचे अध्यक्ष भिवंडी तालुका अध्यक्ष कांबळे साहेब व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज मी भिवंडी तालुका महिला आघाडी भिवंडी शहर अध्यक्ष असं मला पद मिळालेलं आहे आणि हे जे मला पद मिळालेलं आहे या पदाचा मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे वापर करेन व जिथे अन्याय व भ्रष्टाचार होतो अशा ठिकाणी आम्ही एकदम मेहनतीने काम करू व अशा लोकांना रोख करू व या सर्व गोष्टीचा आम्ही पुरेपूर वापर करून जे लोक आहेत तळागाळातील लोक आहेत जे गरीब लोक आहेत त्यांना त्या लोकांना माहिती नाही या सर्व गोष्टीविषयी त्यांना या सर्व गोष्टींचा आम्ही ज्ञान देऊ। या वाटलंच तर आम्ही एक छोटे शिबिर करू ज्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान नाहीये त्यांना ह्या सर्व गोष्टी या शिबिराअंतर्गत आम्ही राबवू आणि सगळ्यांना न्याय मिळवायचं काम करू आणि मला आज हे पद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। नमस्कार, मी कुणाल सुरेश आयरे। आज मी माहिती अधिकार जनजागृती संस्था यांच्या महातालुका महासचिव पदावर मला भिवंडी तालुका सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली। सदर नियुक्ती सन्माननीय श्री सुभाष जाधव साहेब, मिलिंदजी वैद्य साहेब व स्वप्नीलजी साहेब आणि आमचे मित्रच म्हणजे एका प्रकारे आमचे मार्गदर्शक जे आम्हाला वेळोप्रसंगी सतत काही ना काही आम्हाला काहीतरी सुचवत राहतात, यांनी आम्हाला आज आमच्या सर्व तालुक्या स्तरावरती भिवंडी तालुका स्तरावरती आमची नियुक्ती केली। ही पदनियुक्ती जरी वर्षभरासाठी असली तरी मी जाधव साहेबांना एक विश्वास देतो की संपूर्ण भिवंडी शहर महानगरपालिका असेल, तहसीलदार असेल, प्रांत असतील किंवा जिल्हा लेवलचे जे काही विषय असतील यांच्यातले झालेली भ्रष्टाचार, उदाहरणार्थ जसे की शासकीय विश्रामगृह असतील, महानगरपालिकेमध्ये विविध योजना ज्या राबवल्या जातात त्यांच्यामध्ये करोडोंचा निधीचा घोटाळा केला जातो। सिंडिकेट पद्धतीने ज्या पद्धतीने हे लोक ठेकेदारांची मक्तेदारी चालवतात आणि त्याच्यामध्ये जे कमिशन काढतात या सर्व काळा कारबाजारांचा आणि काळे बाजार करणाऱ्यांचा आम्ही भ्रष्टाचार ह्या पेपर वर्कवर आम्ही रंगवून जनतेसमोर आणणार आहोत आणि जनतेला सांगणार आहोत की माहिती अधिकार कायद्याचा वापर करा आणि तुमच्या वार्डातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचा तपशील घेऊन त्याची पोलखोल करा की जेणेकरून नगरसेवकांना ह्या कायद्याचा धाक बसेल की बाबा जर मी माझ्या वार्डात काम नाही केलं तर माझा माहिती अधिकार पडेल की बाबा नगरसेवकला मिळालेल्या स्थानिक निधीचा नगरसेवकनी कोणकोणत्या ठिकाणी वापर केलेला आहे याचा भ्रष्टाचार सर्वसामान्य जनता बाहेर काढेल आणि पुढच्या टायमाला मला मतदान करणार नाही। यासाठी आमची केलेली नियुक्ती सर्वप्रथम मी आलेल्या मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे विशेष आभार मानतो की तुम्ही आम्हाला एक संधी दिली। या संधीचं आम्ही सोन्यात रूपांतर करू एवढं मात्र निश्चित तुर्तास इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कांबळे साहब को आज हमारे पूरी टीम की तरफ से सपोर्ट है और भ्रष्टाचार के खिलाफ कांबळे साहब जब भी जहां भी खड़े रहेंगे हमको बुलाएंगे। हम इस संस्था के माध्यम से हर एक तरीके से लीगल प्रोसेस में काम करेंगे। जो भी इसके अंदर इलीगल काम करेगा हम उसको उजागर करेंगे। यही बस संदेश है मेरा। आज के लिए बस इतना ही। सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।